जो सुबह की ये दो अनफॉर्चुनेट घटना हुई, एक सुबह की और उसके बाद इसका रिएक्शन करके जो रास्ता रोको, ये दो घटना छूट के कुछ भी हुआ नहीं है, सब शांति से चले। और मेरा आपके माध्यम से, प्रसार माध्यमों के माध्यम से मेरा नागरिकों को निवेदन है कि आप शांति बनाए रखिए, अफवाहों पर भरोसा ना रखिए। कुछ भी है तो आप कंट्रोल रूम को या नज़दीक के पुलिस स्टेशन से वेरीफाई कर सकते हैं, या हमें भी आप फ़ोन करके पूछ सकते हैं। लेकिन शांति और शांति बना के रखिए, क्योंकि शहर अपना है, अपने को यहाँ रहना है, तो हम सबकी जिम्मेदारी है, हम शहर अपना शांति से रखें। सर, जो पथराव हुआ था तो क्या उसमें कुछ कॉम्बिंग ऑपरेशन किए जाएंगे आपकी तरफ से? उसके बारे में ऑलरेडी एसपी साहब ने 2 जगह पे मीटिंग्स ली है, फिर रूट मार्च किया है, फिर बाकी कुछ क्या करने का अगर मैं आपको सभी बताऊंगा तो फिर उसमें कुछ कंपनीज भी आ रही है बाहर से? हाँ, बाहर से बंदोबस्त मंगाया है और फोर्स काफ़ी मोबिलाइज किया है, और हम क्या करने वाले सब पूरा आपको बताना ठीक भी नहीं जो है। सुबह जो घटना हुई थी उसमें कितने आरोपी है और जो दोपहर में हुई है उसमें कितने आरोपी? सुबह की घटना में 2 आरोपी है, उसमें से जो महिला है उसको अभी तक अरेस्ट नहीं किया, लेकिन जो पुरुष है उसको अरेस्ट किया है। सर, ये जो पूरा मामला है, पुलिस ने जिस तरह लाठीचार्ज की तरीके से, क्या कोई बड़ी साजिश का हिस्सा था? जो मॉब वहाँ इकट्ठा हुआ था, ये सब कोई इन्वेस्टिगेशन, प्लानिंग के ये साथ सब ऑल दिस आर पार्ट ऑफ इन्वेस्टिगेशन। अभी उसके बारे में इतने जल्दी कुछ बोलना ठीक नहीं। थैंक यू, थैंक यू। देखेंगे ना, वेरीफाई करेंगे ना, उनका एज प्रूफ ये वो सब देखेंगे। कोणी जखमी झाले, काय झाले त्या संदर्भात काय? 4-5 लोकांना किरकोळ लागलेलं आहे। सर, हिंदी में ब्रीफ कर। आज सकाळी ज्या घटनेमुळं थोडा तणाव निर्माण झाला होता, त्या अनुषंगाने दुपारी त्याचा जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे। त्याला 2 दिवसाची पोलीस कस्टडीसुद्धा मिळाली आहे, आणि त्याच्या मागचं काय आहे त्याचा आम्ही आता तपासात शोध घेत आहोत। त्याच्या अनुषंगाने आज दुपारी जी घटना घडली, दुपारी म्हणण्यापेक्षा 11च्या दरम्यान रस्ता रोको आणि त्या अनुषंगाने थोडंसं तणाव निर्माण झाला होता। त्या अनुषंगाने एस पी साहेब, ॲडिशनल एस पी आणि सर्व त्या ठिकाणी हजर होते। त्यामध्ये साधारणपणे 30पेक्षा जास्त दंगेखोरांना ताब्यात घेतलं, अटक करण्यात आली आहे। त्याचं पण आता छाननी आणि बाकी सर्व व्हेरीफाय करायचा आमचा तपास सुरू आहे। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक यांनी सर्व दोन्ही बाजूच्या गटाच्या लोकांच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली आहे, तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये, कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये। त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे। त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला अश्युरन्स दिला आहे की आम्ही यापुढे काय होऊ देणार नाही। आज पोलिसांची जादा कुमकसुद्धा ह्या ठिकाणी मागवण्यात आली आहे। नाशिकहून सुद्धा आता रात्री काही बंदोबस्त येणार आहे। त्या अनुषंगाने आपण रूट मार्च शहरामध्ये केला आहे। सर्वसामान्य सकाळची ते घटनाचा वेळ सोडता बाकी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, नागरिकांच्या सहकार्याने कुठलीही घटना घडली नाही। त्यामुळे मी अहिल्यानगर च्या नागरिकांचं आणि आपल्या माध्यमांचं सुद्धा मी आभार मानतो। परंतु त्याचबरोबर आम्ही आता जी काय तयारी करणं आवश्यक आहे पोलीस म्हणून, ते आम्ही पूर्ण तयारी केली आहे। मी पण इथे 4 वाजल्यापासून आलो आहे आणि आम्ही आमची पूर्ण तयारी केली आहे। माझं आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान आहे की कृपया ज्या काय दुर्दैवी घटना घडल्या त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई होत राहील, करत आहोत आम्ही। महत्त्वाचे आरोपी पण अटक केले आहेत। फक्त आपण शांतता राखावी, अफवा पसरवू नयेत, आम्हाला सहकार्य करावं, कायदा कायद्याच्या जागेवर कारवाई करेल। परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये मोटिव्ह काय होता? रांगोळी काढण्याचा मोटिव्ह काय होता? त्या पद्धतीने हायवे तपासात आम्ही विचारू, तपासात माहिती घेऊ। सर, पण काही इनपुट नव्हते का तुम्हाला या संदर्भात? ओवीसींची सभा म्हणा किंवा ही सगळी गोष्टी घडणार आहे, त्याचे इनपुट काही नव्हते का? असं होऊ शकतं काय? एकंदरीत सर्वच वातावरण पाहता लक्ष ठेवणं आवश्यक आहे सगळ्याच ठिकाणी, त्या दृष्टीने आमचं लक्ष होतं, परंतु दुर्दैवाने ही घटना घडली हे सत्य आहे। पण काही इनपुट मिळत होते का आधी? काही इनपुट होते का? पोलीस स्टेशनच्या समोरच काही बोर्ड वादग्रस्त लावण्यात आलेले, त्याच्यावर दिवसभर आपलं चर्चेत आपले त्यांच्या स्थानिक आमदारांनी सुद्धा ते फोडलं, बाबा फोडलं, ते फोड अजूनही काढलेले नाहीत, त्याच्यामुळे पुन्हा एकदा वाद होऊ शकतो वातावरण। त्याच्यानंतर आम्ही आणि पोलीस अधीक्षक आम्ही त्याची वैधता, कायद्याचे काय बाजू आहेत ते पाहून आम्ही त्यावर कारवाई करू, निर्णय घेऊ। परवानगी देण्यात आलेली आहे का? परवानगी अजून आम्ही दिलेली नाही। त्यावर आम्ही चर्चा करून सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यावर आम्ही निर्णय घेऊ। त्यांची एक बैठक पण आहे मौलाना बरोबर, बैठकीला पण बैठकीला बैठकीची एक बैठक आहे मौलाना सोबत। हो, बैठक आपण होणार आहात की काय चर्चा करणार?
बैठकीबाबतीत होऊन देणं न देणं हा काय विषय येत नाही. सभेसाठी मात्र आम्ही परिस्थिती पाहून नंतर निर्णय घेणार आहोत. नाही, त्या पण अनुषंगाने आम्ही संयोजकांशी सुद्धा संवाद साधला आहे बघा. नाही, जातीय ते निर्माण होतोय आणि त्यांनी अशा परिस्थितीत अहिल्यानगरमध्ये येणं हे कितपत योग्य आहे, त्या संदर्भात काही तुमचं बोलणं झालंय का त्यांच्याशी किंवा कोणी संपर्क केला? या अनुषंगाने आम्ही संयोजकांशी चर्चा केली आहे. घोडेपीर दर्गा असेल 1 महिन्यापूर्वी आणि त्यानंतर आजचा प्रश्न असेल, मध्यंतरी 2 मोर्चे सुद्धा निघाले होते. तर एकंदरीत जर पाहिलं तर घोडेपीर दर्गा सुद्धा पाडली तेव्हा सुद्धा तणाव निर्माण झाला होता. कुठंतरी गोपनीय विभाग आपला कमी पडतोय असं वाटतं. Vigilance काही कमी पडते किंवा असं म्हणता येणार नाही. सगळ्याच गोष्टी सगळ्यात 100% कळू शकतात असं नाही. तर तुम्ही आमच्या लोकांना, आमच्या सर्व अधिकाऱ्यांना, म्हणजे फक्त अहिल्यानगर जिल्ह्यातच नाही तर इतर जिल्ह्याच्याही अधिकाऱ्यांना मी सांगितलं की या अनुषंगानं जास्त सतर्क राहा, विशेषतः रात्रीच्या बाबतीमध्ये, आणि गोपनीय यंत्रणा अजून सतर्क करण्याबाबत विशेषतः सोशल मीडियाच्या अनुषंगानं जास्त अलर्ट राहण्याच्या सूचना आहेत आणि आम्ही आमचा प्रयत्न करत आहोत. माझे आपल्याला आव्हान राहतं सर्व पत्रकार मित्रांना की अशी काही माहिती मिळतं आपण आम्हाला सांगा, कारण आपण आमचेच शेवटी तुम्ही आणि आम्ही आपण सगळेच आपण एकत्रित हे काम करण्यात आवश्यक आहे. आम्ही या बाजूला, तुम्ही त्या बाजूला आहात. तुम्ही पण आम्हाला अशी काही माहिती मिळत तर तुम्ही पण आम्हाला इनपुट द्यावं माझी आव्हान आहे. चर्चा झाली, चर्चा काय, आपली भूमिका काय राहणार आहे एकंदरीत आजची ती घटना? चर्चा झाली आहे, आता बघूया ना, मी सांगेन नंतर तुम्हाला. ठीक आहे. त्यांनी आता हे बंद करूया मग आपण बोलूया. त्या अनुषंगानं दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी मुख्य आरोपी संग्राम रासकर याला अटक करण्यात आली आहे. त्याला 2 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे. दुपारी जी घटना घडली त्या अनुषंगाने सरकारतर्फे पोलीस फिर्यादी होऊन त्यामध्ये 30 ते 32 लोकांच्यावर आपण अटक केली आहे, कारवाई केली आहे आणि त्याची छाननी आणि बाकी सर्व गोष्टीची प्रक्रिया सुरू आहे. सर, लाठीच्या